नमस्कार. या व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमधून आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET 2021च्या तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी भाषा अध्यापनशास्त्र यावर आधारित 15 प्रश्न जे जुलै 2019 मध्ये झालेल्या परीक्षेमधील मराठी पेपर क्रमांक 1 मध्ये विचारले गेलेले आहेत. तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांमधील कन्सेप्ट्सवरच आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यानंतर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर या ठिकाणी एकूण 15 प्रश्न असतील. 15 प्रश्नांपैकी तुमची किती उत्तरे बरोबर आहेत हे शेवटी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मी प्रश्न वाचल्यानंतर 1, 2 ते 3 सेकंदाचा वेळ तुम्हाला उत्तर देण्यासाठी देईल. तर या ठिकाणी 106 ते 120 क्रमांकाचे तर जो काही पेपर 1 असतो, ज्या विद्यार्थ्यांनी मराठी पेपर 1 ठेवला असेल तर त्यांनी 106 ते 120 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 106 क्रमांकाचा आहे की पहिल्या इयत्तेच्या भाषा पुस्तकात अगोदर वर्णमाला, 2 अक्षरी शब्द, नंतर 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा व कविता आहे. तर या पुस्तकात भाषा अध्यापन पद्धतीचा कोणता दृष्टिकोन आहे? बॉटम अप पद्धती, टॉप डाऊन पद्धती, अनुशासनात्मक पद्धती, अभ्यासक्रम आधारित पद्धती. पहिले ते जे भाषा पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये अगोदर वर्णमाला आहे, त्याच्यानंतर 2 अक्षरी शब्द, नंतर 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा आणि कविता आहेत. तर या पुस्तकात भाषा अध्यापन पद्धतीचा खालीलपैकी कोणता दृष्टिकोन आहे? आणि हे जे काही पहिलीचं पुस्तक आहे याच्यामध्ये भाषा अध्यापन पद्धतीचा बॉटम अप पद्धती तर या पद्धतीचा दृष्टिकोन ठेवण्यात आलेला आहे. आणि बॉटम अप पद्धती म्हणजे काय तर ते पाहूया. तर या ठिकाणी सुरुवातीला टॉप डाऊन पद्धती. टॉप डाऊन म्हणजे सर्वात खालची. म्हणजे आता या ठिकाणी जे पहिलेचे विद्यार्थी असतात त्यांना बऱ्याच आपल्या घरातल्या वस्तू माहिती असतात, काही जे काही गुरं वगैरे असतात, प्राण्यांची नावं माहिती असतात, म्हणजे परिचित शब्द असतात तर ते त्यांना माहिती असतात. तर या टॉप डाऊन पद्धतीमध्ये त्यांना असे शब्द शिकवायचे त्याच्यामुळे ते विद्यार्थी ते शब्द ओळखू शकतात, ते बोलू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर ही जी काही पद्धती असते ही टॉप डाऊन पद्धती असते, म्हणजे सर्वात खालची. त्याच्यानंतर ही दुय्यम म्हणजे या ठिकाणी दुसरी पद्धत आली. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, खालून वरती क्रम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बॉटम अप पद्धती. बॉटम अप म्हणजे खालच्यापेक्षा वरची म्हणजे दुय्यम. बॉटम अप म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परिचित शब्द ओळखल्यानंतर वाचल्यानंतर एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. त्याच्यानंतर त्यांना बॉटम अप पद्धतीने शिकवायचं, ज्याच्यामध्ये वर्णमाला शिकवली जाते, कारण वर्णमालेची ओळख विद्यार्थ्यांना नसते. 2 अक्षरी, 3 अक्षरी शब्द आणि नंतर कथा आणि कविता या बॉटम अप पद्धतीने शिकवले जातात. म्हणजे या ठिकाणी अगोदर वर्णमाला, नंतर 2 अक्षरी शब्द, नंतर 3 अक्षरी शब्द, नंतर कथा आणि कविता. तर ही जी काही भाषा अध्यापन पद्धती आहे ती बॉटम अप पद्धती या प्रकारची आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, वाचन अक्षमता म्हणजे खालीलपैकी काय? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्फोरिया. तर वाचन अक्षमता. तर ज्या काय अध्ययन अक्षमता असतात तर अध्ययन अक्षमतेमधील हा एक प्रकार आहे वाचन अक्षमता. तर ही वाचन अक्षमता म्हणजे खालीलपैकी काय? तर या ठिकाणी आपण अध्ययन अक्षमता तर हा एक मोठा चॅप्टर आहे आणि मोठा एक घटक आहे, खूप महत्वाचा IMP आहे. तर याच्यावरती एक सेपरेट आपण सविस्तर असा व्हिडिओ पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला अध्ययन अक्षमतेचे काय सर्व प्रकार आहेत, त्याचे लक्षणे वगैरे सर्व तुम्हाला त्याच्यामधून माहिती मिळेल. तर तो व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की वाचन अक्षमता म्हणजे डिस्लेक्सिया. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, भाषा वर्गात लेखनाची सुरुवात करताना शिक्षिकेने काय केले पाहिजे? तर भाषेचा वर्ग आहे, त्याच्यामध्ये लेखनाची सुरुवात करायची आहे. तर ती सुरुवात करताना एक शिक्षक म्हणून किंवा शिक्षिका म्हणून काय केलं पाहिजे? तर सांगितलेल्या विषयावर विविध बाजूंनी विचार करून विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगणे, विषयाशी संबंधित फळ्यावर लिहिलेले परिच्छेद लिहिण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना शाळेत येताना वेगवेगळे परिच्छेद वाचून येण्यास सांगणे की विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरात लिहिण्यास सांगणे. तर लेखनाची सुरुवात आहे. लेखनाची सुरुवात करत असताना एक आपण शिक्षक किंवा एक शिक्षिका म्हणून खालीलपैकी कोणती गोष्ट विद्यार्थ्यांना सांगू? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जर 2 पाहिला तर या ठिकाणी
विषयाशी संबंधित फळ्यावर लिहिलेला परिचय लिहिण्यास सांगू. तर लेखनास सुरुवात आहे. आपण पूर्णपणे जो काही परिचय आहे तो लिहिण्यास सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत येताना वेगवेगळे परिचय वाचून येण्यास सांगू. तर या ठिकाणी लेखन आहे, त्याच्यामुळे आपण परिचय वाचून येण्यास नाही सांगणार. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरात, लेखनाची सुरुवातीमध्येच आपण या ठिकाणी सुंदर अक्षराची अपेक्षा करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी पहा, जर विद्यार्थी लेखनाची सुरुवात करणार असतील तर त्यांना सांगितलेल्या विषयावरती विविध बाजूंनी विचार करून त्या विचारांना चालना देण्यास विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर एखादा विषय दिला तर त्या विषयावरती विविध बाजूंनी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आणि विचार करूनच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विचारांना जर चालना मिळाली तर ते कोणत्याही विषयावरती लेखन करतील. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला ही गोष्ट विद्यार्थ्यांना करायला सांगितली पाहिजे, तरच ते कोणत्याही लेखन या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे विचार करून लिहितील. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, मूल मातृभाषा प्रामुख्याने कोणत्या माध्यमातून आत्मसात करते? ऐकून, बोलून, लिहून की औपचारिक शिक्षण पद्धतीतून. जी मातृभाषा असते तर ते खालीलपैकी कोणत्या माध्यमातून आत्मसात करतं? तर जे मूल असतं तर ते जी आपली मातृभाषा असते तर ती मातृभाषा ऐकून आत्मसात करते, ऐकूनच ती मातृभाषा ग्रहण करते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणती बाब ही उत्पादन क्षमतेशी संबंधित आहे? उत्पादन क्षमतेशी खालीलपैकी कोणती बाब संबंधित आहे? वाचन, लेखन, वाचन, श्रवण, संभाषण, लेखन, संभाषण, श्रवण. तर या ठिकाणी खालीलपैकी उत्पादन क्षमतेशी संबंधित संभाषण आणि लेखन तर या बाबी संबंधित आहेत. तर संभाषण आणि लेखन तर याच्यामधून आपण समोरच्याला देत असतो. या ठिकाणी आपण ग्रहण करत नाही. जे काही ग्रहणक्षम असतात त्या वाचन आणि श्रवण याच्यामधून आपण ग्रहण करत असतो आणि संभाषण आणि लेखनामधून आपण समोरच्याला देत असतो. त्या उत्पादन क्षमतेशी संबंधित बाबी आहेत. तर प्रश्न पुढचा आहे, तिसऱ्या इयत्तेची वर्ग शिक्षिका करुणा वर्गात कविता शिकवते आणि विद्यार्थ्यांकडून काही उपक्रम करून घेण्याचे ठरवते. उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी तिने पुढीलपैकी कोणती कृती करायला सांगितली पाहिजे? तर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कविता शिकवते आणि काही उपक्रम करून घ्यायचे आहेत. आता उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घ्यायचा आहे, त्यासाठी खालीलपैकी तिने कोणती कृती केली पाहिजे? कृती आहेत, विद्यार्थ्यांना कवितेच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना कवितेचे झालेले आकलन सामूहिकपणे सांगण्यास सांगणे, पुस्तकात आहे तशीच कविता पाठ करण्यास सांगणे, कवितेत आलेल्या नवीन शब्दांच्या मदतीने वाक्य तयार करण्यास सांगणे. तर अशा प्रकारे आपल्याला कृती या ठिकाणी निवडायची आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग त्या ठिकाणी मिळेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 की विद्यार्थ्यांना कवितेचं आकलन झालेलं आहे किंवा नाही. तर हे जर सामूहिकपणे विद्यार्थ्यांना सांगण्यास सांगितलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक सक्रिय असा सहभाग मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही कृती विद्यार्थ्यांना करायला सांगितली पाहिजे. प्रश्न पुढचा आहे, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? बरोबर आहे. भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात मुलांमध्ये भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता नसते. मुले शाळेत येतात तेव्हा भाषा आत्मसात करतात. प्रत्येक मुलाला भाषा आत्मसात करण्याची उपजत क्षमता असते. मुले वेगवेगळ्या माध्यमातून भाषा शिकतात. तर खालीलपैकी भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. तर भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक मुलामध्ये भाषा आत्मसात करण्याची किंवा भाषा ग्रहण करण्याची जी क्षमता असते ती उपजत असते, जन्मतःच असते. पर्याय क्रमांक 3 हे जे विधान आहे ते या भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात अचूक आहे. प्रश्न पुढचा आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब ही सर्वात महत्त्वपूर्ण आहे? पर्याय अध्यापन अध्ययन पद्धतीचा वापर, सामाजिक आंतरक्रिया, पुस्तक वाचन, नाटक किंवा चित्रपट पाहणे. तर भाषा शिक्षण आहे आणि त्याच्या संदर्भात खालीलपैकी सर्वात महत्त्वाची बाब कोणती? तर कोणतीही भाषा असो आणि त्या भाषेत शिक्षण असो तर त्याच्यामध्ये ज्या काही सामाजिक आंतरक्रिया असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण जर सामाजिक आंतरक्रिया झाली नाही तर त्याच्यामधून विद्यार्थ्यांना कोणत्याही भाषेचे शब्द ऐकायला मिळणार नाहीत, बोलण्याची पद्धत समजणार नाहीत किंवा आपल्या समाजामधील कोणते शब्द आहेत तर ते विद्यार्थ्यांना श्रवण होणार नाही आणि जर श्रवण झालं नाही तर भाषेचं शिक्षणच होणार नाही. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब असते भाषा शिक्षणाची ती सामाजिक आंतरक्रिया तर ही असते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, पाठात चित्र किंवा रेखांकनाचा वापर पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव केला जातो?
पुस्तकात किंवा पाठात चित्र देणे ही एक परंपरा आहे, म्हणून यामुळे पाठ्यपुस्तक आकर्षक होते. यामुळे साररूप संकल्पना समजून घेण्यास मदत होते की चित्र काढण्याच्या तुलनेत पाठ लिहिणे जास्त अवघड असते. तर पाठामध्ये जे चित्र दिले जातात किंवा काही रेखांकने काढली जातात, तर त्याचा वापर खालीलपैकी कोणत्या कारणासाठी केला जातो? तर कोणताही पाठ असो, कविता असो, त्याच्यामध्ये जे काही चित्र वगैरे दिलेले असतात, तर याच्यामुळे जो साररूप संकल्पना असते, तर ती साररूप संकल्पना समजून घेण्यामध्ये किंवा ती साररूप संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच समजते किंवा ते समजण्यास पण मदत व्हावी, तर यासाठी कोणत्याही पाठामध्ये चित्र किंवा रेखांकने देण्याचं कारण असतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, विद्यार्थ्यांना लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या कृतीवर शिक्षकांनी सर्वात जास्त भर दिला पाहिजे? तर लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी कोणती कृती या ठिकाणी घेतली पाहिजे किंवा त्याच्यावरती भर दिला पाहिजे? अक्षर, व्याकरण, अभिव्यक्ती की शब्द मर्यादा? तर लेखनाचा चांगला सराव व्हावा, तर यासाठी खालीलपैकी अभिव्यक्ती. तर अभिव्यक्ती म्हणजे विद्यार्थ्यांना जे वाटतं तर ते या ठिकाणी व्यक्त करणं, स्वतः व्यक्त करणं, स्वतःच्या शब्दात सांगणं, त्याला अभिव्यक्ती म्हणायचं. आणि या ठिकाणी स्वतःच्या शब्दात जर विद्यार्थ्यांना सांगता आलं किंवा व्यक्त होता आलं तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे लेखन करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी लेखनाचा चांगला सराव होण्यासाठी अभिव्यक्ती या कृतीवरती शिक्षकांनी जास्त भर दिला पाहिजे. प्रश्न पुढचा आहे 116 क्रमांकाचा की शब्द वाचन लेखन दोष कशाशी संबंधित आहे? मानसिक अक्षमता, आचरण संबंधित अक्षमता, संख्यात्मक अक्षमता की वाचन अक्षमता? तर आपण जे काही अध्ययन क्षमता आहे याच्यावरती स्पेशल असा व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील. तर आता या ठिकाणी वाचन लेखन दोष म्हणजे डिस्लेक्सिया ही कशाशी संबंधित आहे? तर जे काही वाचन लेखन दोष असतात, डिस्लेक्सिया आहे, तर ते खालीलपैकी वाचन अक्षमतेशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, पाठाचे वाचन करताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वपूर्ण ठरते? निर्दोष उच्चारणासह वाचन, विरामचिन्हांसह निर्दोष वाचन, पाठाचे योग्य आकलन की जलद वाचन? तर पाठाचं वाचन करताना सर्वात महत्वाची बाब खालीलपैकी कोणती असेल? कोणत्याही पाठाचं वाचन करत असताना त्या पाठाचं योग्य असं आकलन झालं पाहिजे. त्या पाठाचं योग्य असं आकलन होणं, तर ही या ठिकाणी पाठाचं वाचन करताना सर्वात महत्वपूर्ण बाब असते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, दुसऱ्या इयत्तेची वर्ग शिक्षिका ताशा शब्दक्षमतेचा विकास होण्यावरती खूप भर देते. शब्दक्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती कृती सर्वश्रेष्ठ कृती ठरेल? तर शब्दक्षमतेचा विकास होण्यासाठीची कृती. पुढील पाठ वाचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सर्व नवीन शब्द पाठ करणे, पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी शब्दसंबंधी अनुमान व्यक्त करणे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक कठीण शब्दाचा अर्थ हा शब्दकोशात पाहणे, विद्यार्थी प्रत्येक नवीन किंवा कठीण शब्दाला अधोरेखित करतात व नंतर त्याचा अर्थ समजून घेतात. तर यापैकी कोणती कृती केली तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची शब्दक्षमता ही विकसित होणार आहे? तर या ठिकाणी जर पर्याय क्रमांक आपण 4 पाहिला तर विद्यार्थी प्रत्येक नवीन किंवा कठीण शब्दाला अधोरेखित करतात आणि नंतर त्यांचा अर्थ समजून घेतात. तर ही जर कृती केली तर या कृतीमुळे सुद्धा शब्दक्षमता वाढेल, विकसित होईल. परंतु या ठिकाणी आपल्याला सर्वश्रेष्ठ कोणती कृती ठरेल तर हे विचारलं आहे. तर ही या ठिकाणी सामान्य कृती झाली, परंतु सर्वश्रेष्ठ खालीलपैकी कोणती कृती असेल? तर या ठिकाणी जर पर्याय क्रमांक 2चा आपण विचार केला की पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी स्वतः त्या शब्द संबंधीचे अनुमान आहे ते व्यक्त केले पाहिजे. जर त्या पाठाच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी स्वतः शब्द संबंधी काय अनुमान व्यक्त केले तर ही जी काही कृती आहे तर ती शब्दक्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ कृती ठरणार आहे. तर या ठिकाणी सर्वश्रेष्ठ जी कृती आहे तर त्या ठिकाणी अनुमान व्यक्त करणे तर ही असेल. प्रश्न पुढचा आहे, इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात हावभावासकट गोष्ट सांगते. गोष्ट सांगून झाल्यावर ती काही विद्यार्थ्यांना तीच गोष्ट आपल्या शब्दात सांगण्यास म्हणते. तर या उपक्रमातून शिक्षिकेला कोणत्या प्रकारचे मूल्यमापन अपेक्षित आहे? तर शिक्षिका स्वतः हावभावासह ती गोष्ट सुरुवातीला सांगते आणि त्याच्यानंतर तीच गोष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या शब्दात सांगायला सांगते. तर यापैकी कोणत्या प्रकारचं मूल्यमापन शिक्षिका करत आहे किंवा त्या शिक्षिकेला अपेक्षित आहे? श्रवण आकलन, मौखिक आकलन, वाचन आकलन की लेखन आकलन?
तर पहा या ठिकाणी सुरुवातीला आपण गोष्ट सांगायची आहे आणि त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांकडून आपण त्यांच्या शब्दामध्ये ती गोष्ट सांगायला आपण विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली तर या ठिकाणी पहा आपण श्रवण आकलन तर या प्रकारचं मूल्य आपण पहा अपेक्षित करतो. कारण पहा या ठिकाणी जी आपण गोष्ट सांगितलेली आहे ती जर गोष्ट विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे श्रवण केली तरच विद्यार्थी त्यांच्या शब्दामध्ये ती गोष्ट सांगू शकतील आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ती गोष्ट त्यांच्या शब्दामध्ये चांगल्या प्रकारे सांगितली तर या ठिकाणी त्यांचं श्रवण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर या ठिकाणी या श्रवण आकलनाचं मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे. म्हणून या ठिकाणी शिक्षिका श्रवण आकलनाचं मूल्यमापन अपेक्षित करत आहे. प्रश्न पुढचा आहे पहा, वर्गात मुद्रित सामग्रीची उपलब्धता म्हणजे खालीलपैकी काय? वर्गाच्या भिंती रंगीबेरंगी असणे, वर्गात शिकविल्या जात असलेल्या संकल्पनेसंबंधीची सामग्री भिंतीवर चिटकवणे, मोठ्या अक्षरातील वर्णमालेचे तक्ते भिंतीवर लावणे, वर्गाच्या भिंतीवर विविध रंगात कविता सचित्र रंगवणे. तर पहा वर्गामध्ये मुद्रित सामग्रीची उपलब्धता असणं म्हणजे खालीलपैकी नेमकं काय? तर पहा मुद्रित म्हणजे पहा वर्गात शिकवल्या जात असलेल्या ज्या काही संकल्पना कन्सेप्ट असतात तर त्या संबंधीची जी सामग्री आहे तर ती भिंतीवर पहा चिटकवणे म्हणजे या ठिकाणी मुद्रित सामग्रीची उपलब्धता त्या वर्गामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण जुलै 2019 मध्ये पहा पेपर 1 मध्ये आलेले अध्यापनशास्त्र यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पहा स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. या प्रश्नापैकी तुमचे किती उत्तरे बरोबर आली तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि पहा या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.